मी पहिल्यांदा न्यायदेवतेचं या ठिकाणी स्वागत करतो या निर्णयाचं. जो निर्णय आला, चळवळीतले माझे सर्व सहकारी गेली 3-4 वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होते. आज त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, विशेषतः हे जे आंदोलन झालेलं होतं ते कांद्याच्या प्रश्नावरती झालेलं होतं. निर्यात शुल्क वाढला आणि निर्यात बंदी लागू झाली. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोष होता. निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट विनोद गुंजाळ सर असतील, ॲडव्होकेट नरेंद्र आहेर असतील, या सगळ्या त्यांच्या टीमनं शेतकऱ्यांची बाजू या ठिकाणी प्रभावीपणानं लावून धरली आणि आज न्यायदेवतेसमोर चळवळीतल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये हे गुन्हे सगळे दाखल झालेले होते. त्यावेळचे SP सचिन पाटील हे नाशिकला होते. फार मोठं काही आंदोलन असं त्या ठिकाणी झालेलं नव्हतं किंवा आर्थिक नुकसानही झालेलं नव्हतं. परंतु राजकीय दबावापोटी SPने त्यावेळच्या अनेक कलमं लावून या ठिकाणी परत आंदोलन कोणी करता कामा नये किंवा न्याय मागता कामा नये. खरं मला वाटतं की प्रशासनामध्ये ही शेतकऱ्याचीच लेकरं आहेत, पण एकदा का MPSC UPSCची परीक्षा पास झाली की त्यांच्या ढुंगणाची माती निघून जाते आणि साहेबाची माती ढुंगणाला चिकाटते आणि अशीच माणसं शेतकऱ्यांच्यावरती खोटे नाटे कलमं लावून न्यायालयाच्या चक्रव्यूहामध्ये त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी काय एखाद्या या SP सचिन पाटलाला दोष देणारा कार्यकर्ता नाही आहे. मी खऱ्या अर्थानं माझ्या अंगावरती 263 गुन्हे होते, परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याची पोरं अधिकारी झाल्यानंतर कशी लाचार बनतात, लाचार होतात, हे एक उदाहरण ह्या नाशिकच्या SPंचं आहे. आणि त्या खऱ्या अर्थानं न्यायदेवतेनं अशा लाचारांना दाखवून दिलं की तुम्ही शेतकऱ्यांना छळायला जाल, पण कुठंतरी न्यायदेवतेसमोर न्याय मिळतो, दिला जातो आणि तो न्याय आज आम्हाला मिळालेला आहे.